चला तर मंडळी, आज बनवूया शिंपल्यांचं झणझणीत आणि चमचमीत असं सुक्कं। हे बघा, यांना शिंपल्या म्हणतात, काही ठिकाणी शिप्या किंवा खुबेही म्हणतात। तर मी आज आलेले आहे करंजा मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये। तर ह्या मावशींना तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघता। तर ह्या मावशीच इथं या शिप्या विकायला बसल्या होत्या, तर त्यांच्याकडूनच मी या शिप्या घेतलेल्या आहेत। चला तर आज बनवूया शिप्यांचं सुक्कं। तर पहिल्यांदा तर मी या जे शिप्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि हे 5 मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर छान असं उकडवून घ्यायचं आहे। उकडलं का हे ना आपोआप असे उघडतात, ओपन होतात, तुम्ही बघू शकता। आता हे गार झालं की आपल्याला ना हे काढायचे आहेत। तर हे बघा, ही वाळू जमलेली आहे बघा इथं। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं, याच्यामध्ये वाळू रेती असते ही। तर हे अशी काढून घ्यायची। आज मी तुम्हाला सुक्कं बनवून दाखवते, नेक्स्ट टाइम मी तुम्हाला याचं रस्सा बनवून दाखवेन, ग्रेव्ही बनवून दाखवेन। तर हे बघा, रेती दिसत असेल तुम्हाला, वाळू वगैरे। तर हे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे सर्व असं काढायचं। आता चला मी हे ना सर्व शिप्यांचे गोळे काढून घेते। तर या ज्या शिप्या आहेत ना त्या काढून घेतल्यानंतर हे गोळे जे आहेत ना 2-3 वेळा पाण्यातून काढून घ्यायचे आहेत। म्हणजे पाणी घालायचं, त्याच्यात या बुडून ठेवायच्या, मग काढायच्या, असं 2-3 वेळा करायचं आहे। तर फोडणीची तयारी करूया। इथे मी गॅसवर ठेवलेला आहे तवा, तव्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले होते। या शिंपल्यांचं सुक्कं करायला ना आपल्याला कांदा जास्त घ्यायचा आहे। तर 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते, ते आपल्याला तेलावर छान असं ट्रान्सपरंट होईपर्यंत ना परतवून घ्यायचे आहेत। 1.5 ते 2 मिनिटांनी छान हे असे ट्रान्सपरंट होतील। आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट। ही पेस्टही आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे। तर आता 1 ते 1.5 मिनिटं हे आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे। आता 1 ते 1.5 मिनिटांनी मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालत आहे। हा टोमॅटोही आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे। तर 1.5 ते 2 मिनिटांनी टोमॅटोही छान असा मऊ होईल। मंद आचेवरच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। आता टोमॅटोही मऊ पडलेला आहे। याच्यात मी घातलेली आहे पाव चमचा हळद आणि इथे मी आगरी मसाला घालते। तर 1.5 चमचा आगरी मसाला घातलेला आहे मी। मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। तर हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत। आता मसाल्यांचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे। तर याच्यामध्ये या शिप्यांचे गोळे घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मिक्स करायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे। ह्या ज्या शिप्याच्या गोळ्या आहेत ना याच्यामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं। तर महिलांनी शक्यतो या कधी पण भेटतील तेव्हा, का महिलांनीच का तर मुलांनी, पुरुषांनाही खूप चांगलं आहे। तर आता ना मी झाकण देऊन ठेवलेलं आहे। ते 1 ते 1.5 मिनिटांनीच मी झाकण काढत आहे, कारण की या ना शिप्यांचे गोळे ऑलरेडी आपण उकडवून घेतलेले होते, त्याच्यामुळे ते शिजलेले होते। 1 ते 1.5 मिनिटांनी मी झाकण काढून आता हे छान असं ढवळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये घालत आहे मी सुक्या खोबऱ्याचं वाटण। सुकं खोबरं भाजून त्याच्यात अख्खे गरम मसाले घालून याचं वाटण तयार केलं होतं। आणि आता पाव चमचा मी गरम मसाला पावडरही घातले। आता हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे। 1 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे। मस्त आपलं शिपल्यांचं सुक्कं तयार झालेलं आहे। याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही बघू शकता
मस्त असं आपलं झणझणीत आणि चमचमीत शिंपल्यांचं सुक्कं तयार झालेलं आहे। तुम्ही हे भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता, बाहेर जात असाल तिथेही नेऊ शकता। ह्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं, तर कधीही भेटले तर हे शिंपल्या नक्की आणा आणि करून तुम्हीही खा आणि तुमच्या फॅमिलीला पण द्या। तर मी आज भाकरीसोबत खाणार आहे। ही आपली तांदळाची भाकरी आणि त्याच्यासोबत मस्त शिंपल्यांचं सुक्कं। तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।